नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागले। समीर भुजबळ, सुहास कांदे असे तगडे उमेदवार इथं रिंगणात आहेत। त्यांना ठाकरे गटाचे गणेश जात्रक यासोबतच अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे यांचं देखील मोठं आव्हान आहे। त्यामुळे एकंदरीतच नांदगावमध्ये काय होणार, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नांदगावच्या निवडणुकीबाबत, राजकारणाबाबत तिथल्या नागरिकांना काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघ आहे, मात्र यामध्ये सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे नांदगावकडे। समीर भुजबळ यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नांदगावमध्ये चौरंगी अशी करता लढती होणार आहेत। समीर भुजबळ यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे, ठाकरे गटाचे गणेश जात्रक यासोबतच डॉक्टर राहुल बोरसे हे जे अपक्ष उमेदवारी करतायत त्यांचं देखील खरं तर इथे कुठेतरी मोठं आव्हान हे बघायला मिळतंय। एकंदरीतच नांदगावकरांमध्ये, नांदगावच्या जनतेमध्ये नक्की काय एकूण सर्व भावना आहेत, काय एकूणच नांदगावमधील चित्र आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत। भाऊ नमस्कार। नमस्कार। काय एकूण नांदगावमधली परिस्थिती? नांदगावमध्ये काय चांगली परिस्थिती काय वाटतंय, काय एकूण चित्र आहे राजकीय? राजकीय क्षेत्रात का आपण काही जास्त नाही बोलू शकत। पण एकूण काय वाटतंय, कोणाची हवा इथे? त्याबद्दल नाही काही सांगू शकत। नाही। भाऊ तुम्ही कुठले? नांदगाव। नांदगावमध्ये काय एकूण राजकीय परिस्थिती? राजकीय परिस्थिती काय अण्णा शिवकोण्याला दिसते। सुहास अण्णा? हो, सुहास अण्णा। काय बरं? तेवढं काम केलं, विकत झालं तेवढं आतापर्यंत। काय काय कामं केली? प्रत्येक खेड्यापाड्यात रस्ते केले, सभा मंडप केले, परत तिकडून तर सगळ्या काय सुविधा असते, पाण्याच्या सुविधा असते, लाईटची सुविधा, सगळ्या गोष्टी झाल्या। बरं। आतापर्यंत कुठल्याच कामाची गरज आली नाही आणि गरीब जनतेसाठी खरोखर चांगला माणूस आहे। बरं। बाकी समीर भुजबळ, गणेश जात्रक, बोरसे त्यांचं नाही काही सांगू शकत आपण, पण आपले 5 वर्षात आपल्याला त्यांचा अनुभव आला आहे। जे इथून मागं झालं नाही गोष्टी 5 वर्षात भरपूर त्यांनी काय केलं, त्याच्यामुळे अण्णा जायला पाहिलं। आपण बदत करतो सुहास कांदे हेच येतील म्हणताय, एकूण काय परिस्थिती, काय वाटते? शेवट जो सिकंदर आहे, जो तकदीर तो निवडल, बस कोणाच्या हातात नाही, त्याच्या अजून पान हालत नाही, काही सांगता येत नाही। समाज असला काही असला, शेवट करणी चांगली तो निवडल, बस बाकीचं काही सांगत। बाबा इथलं जाऊ द्या, महाराष्ट्राला काय वाटतंय तुम्हाला? महायुती, महाविकास आघाडी काय तो लोक आता काय सांगावं, एका चेडी एक झाली, कोण कुणी कसं, कोण कुणी कसं, समजी जाती आता झाली, काय काय सांगावं आता? काही सांगायसारखं काही नाही, जगात काही खरं राहिलं नाही, समजा लाभारचा बाजार आहे आता, बस। तुम्ही जे तेव्हाचं राजकारण, आताचं राजकारण कसं बघताय? काय पहिलं खरं होतं, आता खरं राहिलंच नाही, काहीच नाही राहिलं खरं। असं हे जे 2-2 गट पडले, कोणाला फायदा होईल? शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, 4 गट इले 2 नाही, 2 अपक्ष आहे आणि 2 सेनेचे, काहीच नाही। आता बाद झालं, एवढं बोललं बाद झालं। पण बघत खरं तर बाबा कुठेतरी बोलतायत, पण राजकारणाची परिस्थिती वाईट आहे म्हणतायत। भाऊ तुमचं काय मत आहे? आमचं काय नाही बाबा, जो चांगलं विकासाचं काम करन, पोराला नोकऱ्या देईन, त्याचंच सहकार्य चांगलं करू बा। असे कोणी येईन आणि उभा राहील त्याला नाही अर्थ। जो खरं आहे ना त्याला निवडून देऊ आम्ही, असे चोरा भामट्याला नाही देणार बा निवडून। सुहास कांद्यांनी केले का काम? केले, ज्याचे केले त्याचे केले बा, असं आहे। समीर भुजबळ अपक्ष उभे राहिले, त्याचं काही ते सुहास कांद्यांना फटका बसेल वाटतं का, किंवा काय होऊ नाही शकतं? त्या बाबतीत काय सांगता येणार नाही बा, पण ते बी चांगले आहे बा, ते बी उमेदवार चांगले आहे बा। बरं हे जाऊ द्या, आता नांदगावकर म्हणून काय अपेक्षा वाटतंय अजून? अपेक्षा दुसरी काय नाही बा, आपली पाण्याची हे आपल्याला काय म्हणतात ते आलं पाहिजे, आमच्या गावाला पोरांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, हेच म्हणणं आहे बा, दुसरं काय नाही आपलं। काही मंडळी आहेत जी खरं तर वर्तमानपत्र वाचतायत, एकूणच सर्व अंदाज घेत आहेत। दादा काय काय पेपरला आज विशेष? आता विशेष काय नाही, हेच बातम्या वाचू राहिले लोक, काय 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 नांदगावचं काय वाटतंय? नांदगावची परिस्थिती चांगली आहे बा, 4ही उमेदवार जोरात आहे आणि समाजाच्या दृष्टिकोनातून विखरलेलं मतदान आहे, त्याच्यामुळे काय आम्ही काही सांगू शकत नाही। असं किती वर्ष आले दादा नांदगावमध्ये तुम्हाला? आम्हाला हो प्रॉपर आम्ही इथलेच। हे जे यंदा पहिल्यांदा झालं आहे की अपक्ष उमेदवार कुठेतरी आले आहेत, बंडखोरी केली आहे, तिथे सुहास कांदे आहेत, कसं बघता एकूणच या सर्व परिस्थितीकडे? ही परिस्थिती आता ती मराठा आरक्षणामुळे झालेली,
आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो OBC आरक्षण या गोष्टीमुळेच नाही का याचे परिणाम झाले. पण तुम्हाला काय वाटतं समीर भुजबळांनी का बरं एवढं नांदगावमध्ये इंटरेस्ट घेतला, काय कारण वाटतं? समीर भुजबळांनी काय इंटरेस्ट घेतला आता ते काही आपण एवढं काही क्लिअर सांगू शकत नाही. पण आता तो राजकीय भाग असेल त्यांचा, त्याच्यामुळे त्यांनी इंटरेस्ट घेतला असं मला म्हणायला काही हरकत नाही. सुहास कांदे येतील का परत निवडून वाटतं का? सुहास कांदे साहेब म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो ना, येतील म्हणजे यायलाच पाहिजे. कारण की विकासाच्या दृष्टिकोनातून निका त्यांचा निका परिपक्वता एकदम चांगली आहे आणि त्यांना निका लोकांचा विरोधसुद्धा नाही आहे. याची आउटपुट मी घेतलेली आहे, तो काही विषय नाही आहे. आणि जे आत्ता सध्या चालू आहे की बा भयभीत वातावरण, जर भयभीत वातावरण जर असतं तर माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे का जे आज निका विधानसभेवर निका 45 उमेदवारांनी फॉर्म भरला, बरोबर, 45 उमेदवारांनी फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर काही निका माघार घेतल्या, तर असे निका आता किती 30 का 35 फॉर्म आहे उमेदवार आहे, बरोबर आहे की नाही. तर भयभीत वातावरण जर असतं तर त्यांनी हे फॉर्म भरले नसते ना, त्यांनी हे फॉर्म भरले नसते असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे. काका पण आहेत, काकांशी बोलूया आपण. काका नांदगावचेच का? नाही, आम्ही ग्रामीण भागातले. बरं, पण नांदगावमध्येच येतं ना? हा, नांदगावमध्ये. काय कोणाची आवडते इथं? सुहास कांदे. का बरं? काय कामं चांगली केले त्यांनी, सगळ्या प्रतिसाद दिला आहे. वाटतं पुन्हा अन्नच येतील का? अन्नाची त्रास आता दिसतंय, पण आता लोकमत आहे, लोकमताचे पुढे काय. बरोबर. समीर भुजबळांचे किती वाटतंय चान्सेस येऊ शकतील? काय आता त्यांच्यावर बी काय होत, त्यांचं बी कार्य असणारच थोडंफार, त्यांच्या पुरतं त्यांना बी मिळणारच ज्याचं त्याचं. नांदगावकरांच्या काय अपेक्षा आता, काय वाटतं अजून काय व्हायला पाहिजे, नांदगावचा विकास व्हावा, अजून काय वाटतं? मग विकास व्हायलाच पाहिजे ना, विकासाकरता तर हे चालू आहे सर्व, बरोबर आहे की नाही. जो करून दाखवल त्याच्यावर राहणारच. काका एकूणच हे जे आता सर राजकारण सुरू आहे, कोण कुठे जातंय, कोण काय करतंय, याकडे कसं बघताय तुम्ही? हे काय सर्व काही ते बरोबर नाही वाटत. याचं फोडाफोडीचं राजकारण काय बरोबर वाटतं का ते? तुम्हाला तरी वाटतं का? तेव्हा मला कसं वाटणार विषय आहे. पण एकूणच शिवसेनेचे 2 गट झाले, राष्ट्रवादीचे 2 गट झाले, जे शरद पवार एवढे ज्येष्ठ नेते त्यांचं सुद्धा पुतण्या बाहेर. हो, मग याच ना मग फोडाफोडी झाल्यावर मग काय सामान्य नागरिकांना आवडले काय? नागरिकांना जर पटेल आता तुम्हाला कळेल ना, 23 तारखेला कळेल ना, ते फटका बसू शकतो. मग ज्याचं त्याची कामाची पावती यायची, बरोबर आहे की नाही. तुमचं काम मी जर केलं तर मी तुम्हाला प्यारा वाटणार, तुमचं काम मी नाही केलं तुम्ही कशी काय मला बरे वाटणार, असा विषय. काय एकूण हवा कोणाची आवडती? एकंदरीत हवा आहे ना भाऊ, एक सर्वसामान्य माणूस म्हणून जनता डॉक्टर रोहन बोरसेंना स्वीकारायला तयार आहे. बरं, हो. जे कोविड काळात केलेलं काम, याच्यामुळे जनता आज त्यांच्या पाठीशी. बरं, काय काम केलं बोरसेन जरा सांगा बरं. बोरसेंनी आहे ना कोविड काळामध्ये आहे ना या जनतेला आहे ना जवळजवळ, आणि ज्या गरोदर महिलांचे आहे ना जिथं सिजर व्हायचं होतं ते सिजर न होऊ देता त्यांनी त्या कुटुंबाला 11 वर्ष सेवा दिलेली आहे तालुक्याला. हो, 11 वर्ष. हो, आणि त्याच्यामुळे त्यांना या तालुक्याने देव माणूस म्हणून पदवी दिलेली. त्याचाच फायदा होईल त्यांना, त्याचा फायदा होईल त्यांना असं तालुक्यात वातावरण वाटतं. देव माणूस आहे अशी चर्चा तालुक्यात आहे. एक सामान्य नागरिक म्हणून काय काय अपेक्षा होता नांदगावकरांच्या या निवडणुकीत? त्यांच्याकडून अपेक्षा एकच, आम्हाला आहे ना एकदम असं भयमुक्त झालं पाहिजे नांदगाव, एवढी एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून. हो, जे लोक दबावाखाली आहे ना, लोकांचं म्हणणं तेवढंच आहे का आम्हाला मोकळ्या वातावरणात ते पाहिजे. त्यांच्याकडून काय मोठ्या अपेक्षा नाही का तुम्ही आम्हाला हे दिलं पाहिजे. त्यांचं काम चांगलं आहे, एकंदरीत तालुक्यात त्या नावाची चर्चा आहे. आपण बघत आहात का तर रोहन बोरसे यांनी नांदगावमध्ये चांगलं काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये, आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या नावाला पसंती काकाने दिली आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर नांदगावची ही जी लढत आहे ती खरं तर फक्त नाशिकच नाही तर राज्यभर चर्चेत आहे. त्यामुळे आता नांदगावमध्ये नक्की काय होतंय याकडेच सर्वांचं लक्ष आहे. कॅमेरा निकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नांदगाव.